हाय राम राम मंडळी आणि पुन्हा एकदा एका वायफळगिरीमध्ये खूप स्वागत आहे. सो या तुम्हाला आज आमचं थोडस बॅकग्राऊंड वेगळं दिसतंय. लुक ॲट दिस बिकॉज आम्ही आलो आहे माझ्या बर्थडेच्या स्टेकेशन साठी. मी आज जाते. इथे खूप आवाज येतोय. माईक पण नाही आणलाय. आम्ही ट्रायपॉड विसरलोय. आम्ही माझं मेकअपचं सामान विसरलोय. आम्ही खूप काही गोष्टी विसरून आलोय आणि फायनली आम्ही इथे आलोय. आता आम्ही कुठे आलोय हे तर आम्ही थोड्या वेळाने मी शेअर करेल की आम्ही कोणत्या रिसॉर्टला आलोय. शेअर काय म्हणजे तोयम बाय ऑर्चिड्स म्हणून एक आहे, तर आम्ही तिकडे आलोय. या ह्याच्यात मी होमलेस अवतार, कारण की आम्ही घरून हाफ वे बाईकवर ड्राईव्ह करता आलो, नंतर आमच्या फ्रेंड सोबत इथे आलो. सो मी अशाच अवतारात आली. आता आम्ही चेंज वगैरे करू, आवरू, मग जाऊ बर्थडे सेलिब्रेट करायला. यार थोडासा ना ब्लॉग मध्ये गॅप पडला ना की मग असं मला ना पटकन सुचत नाही की मी काय बोलू. आय जस्ट नीड मोर कॉन्फिडन्स टू टॉक. थोडंसं हे होतं काय, असं थोडं पटपट सुचत नाहीये मला स्टार्टिंग कशी करू ते पण नव्हतं कळलं. बट या तर मग अशीच मी शूट करणार होते, म्हणून आम्ही जस्ट रूम मध्ये आलो, रिलॅक्स केलं, थोडा वेळ बसलो. थोडंसं फ्रेश वाटतंय. हे पोरगं आल्याला बाहेर जाऊन बसलं, दरवाजा लावून घेतो. मला ना भीती वाटते. सोन्या प्लीज या, सोन्या बाहेरून किडे वगैरे येतील प्लीज. लॉकचं बटन दाबल्यावर बंद झालं. तर इकडे बाहेर खूप छान आहे, पण मला किडे यायची बाहेर भीती वाटते, कारण खूप ग्रीनरी आहे. खूप मस्त आहे ऍक्च्युली हे रिसॉर्ट, खूपच जास्त छान आहे ना रे, खूपच मस्त आहे. आम्ही नंतर ना बाहेरचा पण टूर मी बनवेल. बट या इज माय जसं दूर पण नाही ना एकदम नॉर्मल. हा म्हणजे एकदम दूर पण नाही पुण्यापासून. सो तर कोणी स्टेकेशन प्लॅन करायचं तर बेस्ट आहे मला असं वाटलं. हे खूप पीसफुल आहे, खाली खूप पीसफुल होतं. हे पूर्ण नाही लागत का, तिन्ही पण लागतात ना. मला हे ओपन ठेवायला भीती एवढीच आहे की मला रात्री किडे वगैरे रूम मध्ये आलेले, घरातच मध्ये रूम मध्ये आलेले आवडत नाही, मला भीती वाटते. आणि बाहेर इतकं खरं ग्रीन आहे की आमचं लक्ष नसलं तर काहीतरी आत येऊन जाईल. बट या रूम खूपच मस्त आहे, खूपच मस्त रूम आहे एकदम. म्हणजे आमचं हे पहिलं स्टेकेशन असणार ना रे, असं आमचं हे फर्स्ट स्टेकेशन आहे. बट या खरंच वर्थ आहे आणि खूप मस्त आहे. मला रूम टूर देते मी, अशाच अवतार देते, कारण आता आम्ही रेस्ट करणार आहे आणि मग नंतर थोड्या वेळाने आम्ही 1-2 तासाने आवरू आणि मग रेडी होऊन बाहेर जाऊ. सो पण मला नंतर बोललं की मी एकदा रेडी व्हायला लागले की मी खूप टाइम घेते. सो मी परत रेडी होणार, मग आम्ही बाहेर जाणार, मला फोटोज काढायचे आहेत. मग त्या याच्यात मला नाही देता येणार, परत मी विसरून नाही जाणार. पण आता सोबत विसरूनच गेली मी, ट्रायपॉड विसरली, माईक विसरली. आता मला 3 तास झाले निघून, पण थांबत थांबत आलो आम्ही. पण काय बोलतात त्याला, मी व्लॉगिंग नाही केलं कारण खूप गडबड चालू होती आमची. आणि आता पण मी असं म्हटलं होतं रेडी झाल्यावर करेल, पण नंतर म्हटलं की नाही, नंतर एकदा आराम केल्यानंतर मग नंतर बोरच होऊन जातं. मग काहीतरी वेगळं फोटो हे ते, जर पाऊस पडला तर मग सगळाच प्लॅन हे होईल. सो आम्ही बोललो की आम्ही नंतर हे करू. किती वाजले रे आता? 3:15. यू वॉन्ट टू टेक बॉडी मसाज? इथे आहेत. पण बॉडी मसाज नाही, ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत, आय कॅन से. पंचकर्मा वगैरे आहे त्याच्यामध्ये. हा, त्या टाईप मध्ये आयुर्वेदिक थेरपीज आहे त्याच्यामध्ये. चला तू असं उलटे व्हिडिओज कर, मी रूम टूर करते. एक सेकंड ना, खायचं बघतोय. नंतर बघ ना सोन्या, खायचं आपल्याला, खायचंच आहे नंतर. नंतर सगळं म्हणजे नंतर रूम सगळी विस्कटलेली होईल, त्याच्या आधी रूम विस्कटायच्या आधी आम्ही रूम टूर करतो. जा बॅक. मला कुठं किडे पाळले यायची भीती वाटते, पण ठेवायला आय गेस माहित नाही. किती क्यूट येलो फ्लावर्स आहे ना तिथे. ये आता रूम नंबर 303 आपका स्वागत है. एंट्री करने के बाद इकडच्या साईडला दाखव पहिले. आधी पसारा व्हायच्या आधी आम्ही room मध्ये मला दाखवतो. आय होप माझा आवाज येत असेल. फॅन बंद करते म्हणजे अजून क्लिअर आवाज येईल. एंट्री केल्या केल्या इथे असा एक स्पेस आहे, खूप मस्त स्पेस आहे. इकडे असं इकडे विंडो मधून मस्त दिसतंय. आमचं वाला जे आहे ना ते जल वाला रूम आहे. मला एक्झॅक्ट नाव माहिती, जल समथिंग रूम आहे. आमचं रूम पाण्याच्या वरती आहे. ते पृथ्वीवाले room तिकडे जमिनीवरती, आम्ही जलवाले लोक आहे.
इकडे आहे, इकडे विंडो नाहीये. उघडायची का? उघड ना. नको बाई, काय होईल सांग, आतमध्ये वरचं खालचं उडायला लागेल. इकडे लॉकर आहे, जसं नाही काही खजिना आणला असेल माझ्या बर्थडे साठी, काहीतरी सोनं नाणं आणलं असेल. स्लीपर्स नॉर्मल आहे, कपड्याचे आहे. एक बल्ब टेबल वरती, नॉर्मल केटल, कॉफी मग, सगळं कॉफीचं आहे. वॉटर बॉटल, त्यांचे मेनू आहेत. हे वरती करता येईल आय गेस ना. लोक रूम झाकून झाकून ठेवतात आणि रूम ओपन करतो. वा, this is the beautiful world. इकडे इकडे बाल्कनी आहे. बाल्कनी पण खूप मस्त आहे. बाहेर सगळं ग्रीनरी आहे, खूप छान आहे बाल्कनीच्या बाहेर. पण तेच बाल्कनी कंटिन्यू ओपन ठेवली तर मला असं किडे वगैरे यायची, परत तेच सांगते, पण मला भीती वाटते. तर मी ती बंद ठेवली. जेव्हा मी बाहेर बसते तेव्हा आम्ही ओपन ठेवू. साईड इथे पण एक खूप छान सिटिंग एरिया आहे. जो जरा जवळ आवाज राहणार. इथे परत सिटिंग एरिया आहे. पुढे पण एक रूम आहे, सो मी विंडो जास्त ओपन नाही केली. सेम इकडे पण असंच आहे. म्हणजे खूप छान ग्लास, इतकं छान ग्लासेस आहे, त्यामुळे इतकी छान नॅचरल लाईट येते ना आतमध्ये. मस्त कम हिअर. इथे एक फुल लेंथ मिरर आहे, ज्यात तुम्ही माझा अवतार बघू शकता. ठीक आहे, थोड्या आणि मी ग्लॅमर फुल. इकडे वॉशरूम आहे. इकडे कसलं मस्त आहे ते, हे बघ वॉशरूमचं. मेन ना मला खूप ओसीडी, मला वॉशरूम वरती असं खरंच स्टोन वाला बेसिन इज मस्त. अँड दिस इज द बेड इन द सेंटर. सेंटरला मस्त बेड आहे. त्यांनी क्यूट छोटू खूप छान दिलंय हे असं लॅम्प आहे. मग अशी रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आता मी विंडोज ओपन केल्यात, पूर्ण अंधार होता ना तेव्हा खूप छान हे चमकत होता. आता मी खूप विंडोज खूप आलेला आधी वाटतं किती अंधार या रूम मध्ये, पण नंतर कळलं ह्यांनी खूप ग्लासेस दिलेत. त्या ग्लासमुळे आपण खूप साऱ्या हे ओपन करून ठेवू शकतो. त्यामुळे पण खूप छान वाटतं. वाव, आणि वरती ते छान दिले. प्रायव्हसीसाठी आपण बंद करू. दॅट्स इट अबाउट द रूम. आता आम्ही थोडं रेस्ट करू, फ्रेश होऊ, मग मी रेडी होईल. आज माझ्या फ्रेंडचा बर्थडे, आम्ही तो सेलिब्रेट करू. आणि माझा बर्थडे उद्या आहे, तर आम्ही रात्री 12ला आणि उद्या सेलिब्रेट करू माझा बर्थडे. आमचं आजचं वेकेशन आहे. टोयम बाय ऑर्चिड आहे. खूप मस्त आहे, म्हणजे आम्हाला आल्याला कसं वाटलं वाव. त्यांचं मी थोड्या वेळाने ना बाहेरचं पण ब्लॉगिंग करेल. बाहेर पण खूप मस्त आहे ना रे. म्हणजे आम्हाला नव्हतं वाटलं की एवढं भारी असेल अपेक्षित. हो, पण ना म्हणजे थोडस आतमध्ये आहे, पण वाव मस्त. मस्त. आम्ही थोडं तिकडे गेलो ना, तिकडे पण म्हणजे मी तरी पुढे पुढे पण अजून मस्त आहे ना. पार्किंग आहे तिकडे. आणि त्या काहीतरी खांबावाला होतं ते वाला पण तिकडेच आहे ना. नाही, ते ते photos बोटिंग मध्ये. बोटिंग एरिया आहे तिकडे. नाही, मी फोटोज मध्ये बघितलं होतं तिकडचा नाही, पण ते एरिया boating आम्ही area आहे शोधू. तिकडे. ते पण नाही गेट खूप मस्त असं आम्ही तिकडे फोटोज वगैरे काढू लाईट मध्ये. आता मी करतो आराम. यात मला असं काय होतं, आम्ही खूप दिवसांनी हे असं करतो ना व्लॉगिंग, त्यामुळे थोडंसं नाही का असं भीती नाही म्हणता येणार, पण नाही सुचत यार लवकर, आणि थोडस हे पण होऊन जातं. दोष नाही. मी सांगते यार असं की असं होत नाही, पटापटा सुचत नाही काय बडबड बडबड करायची. तू जर काही चुकलं असेल आमच्या ब्लॉग मध्ये तर चुकत काहीच नाही. समजून घे सोन्या, तूच बघतो मला. मला कळत नाही. हा टीव्ही दिलाय, पण बघायचं कुठं बसून खाली. हा ना, याचं लोकेशन पण त्यांना दुसरं देणं चान्स नाहीये कुठंच बघ. आता हे सगळं एकदम मुवेबल आहे, छान आहे तो, असं होतोय. म्हणजे ते तो stand आहे करतात. हा. आपल्याकडे जसं stand आहे तसं. बघा तो मुवेबल आहे आता. हा, कळलं का आता? म्हणजे आपण झोपून पण मस्त बघू शकतो तो. असं आहे तर ते हुशार आहे. मी हुशार आहे. आम्ही त्याचं झोपून टीव्ही पण बघू शकतो. ओके. अजून जास्त तोंड आता असं सुरू करतो. आणि बाहेर गेल्यावर रेडी झाली का परत मी व्लॉगिंग स्टार्ट करते. तिकडे खाली काहीतरी आहे, स्टार्ट करते. बाय. आफ्टर 1 hour नाही,
1 तास झोपून फ्रेश होऊन वी आर रेडी. मस्त मस्त रेडी झालोय आम्ही. दिस ड्रेस इज गिफ्टेड बाय माय फ्रेंड. त्याच्या फ्रेंडनी मला हा गिफ्ट दिलाय. त्या नवऱ्याने पण दिलाय मला एक गिफ्ट, पण तो मी उद्या घालेल. दिस इज हाऊ आय एम लुकिंग. दाखव आता पूर्ण. इकडे सोन्या. दिस इज वॉच माय ब्युटिफुल ड्रेस. हाय. तर परत 2 तासाच्या ब्रेक नंतर मी परत ब्लॉगिंग स्टार्ट करतेय. सो आम्ही 1 तास मस्त आराम केला, टाइमपास केला आणि इथे खूप छान पीसफुल वाटतंय. इथे ना सतत एक छान असा पाण्याचा आवाज, म्हणजे ह्या रूमचं नाव जल समथिंग आहे. सो इथे ना कंटिन्युअस एक छान पाण्याचा आवाज सतत येत राहतो. सो आम्ही छान टाइम स्पेंड केला, थोडा वेळ झोपलो, छान पीसफुल वाटलं आणि खूप रिलॅक्स आणि छान पण वाटलं. नाऊ वी आर रेडी. आम्ही थोडं आता बाहेर चाललोय. थोडे फोटोज वगैरे क्लिक करू, थोडंसं मस्त खाली एक्सप्लोर करू, कारण मगाशी पाऊस येऊन गेला, पण आता खूप छान वातावरण झालंय. मी रेडी होत होते तेव्हा तर खूप छान ऊन पडलं होतं, पण आता माहित नाही. तर थोडे खाली जाऊन थोडे एक्सप्लोर करू, फोटोज वगैरे क्लिक करू. दिस इज हाऊ आय एम लुकिंग अँड दिस इज हाऊ माय नवरा इज लुकिंग. जास्त वाटतंय का? जास्त चमक चमक वाटते का मी? नाही. ओके. सो येस. तर आता मस्त जातो खाली आणि आरशाला चिपकवलं मी जर हे माझं फोन. दिसते का मी? कट करणार आहे मी. ओके. आम्ही ना तुम्हाला रिसॉर्टची पण एक छोटी टूर देऊ. खाली गेल्यावरती आम्ही दाखवू रिसॉर्ट वगैरे पण. तुला माहिती आहे, आय जस्ट वॉन्ट टू शेअर एक गोष्ट शेअर करायची. आम्ही आमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला व्लॉगिंग चालू केली होती. जेव्हा आम्ही एक स्टेकेशनला गेलो होतो, आठवतं त्या ग्लॅम्पिंगला. तर आम्हाला मोस्ट ऑफ द पार्ट त्या ग्लॅम्पिंगचा आठवत नाही, राईट. आम्हाला ना खूप थोडेच मुवमेंट्स आठवतात. बट आमच्या व्लॉगमध्ये आम्हाला सगळं दिसलं की आम्ही ते असं रिवाईज होतं. मी हात पकडणार, हाताला कळ लागली. तर ना ते आमचं असं रिवाईज होतं की आम्ही त्या मुवमेंटला काय करत होतो किंवा काय. तर किती फोन येतात ना. तर ना ते रिवाईज होतं. तर मग मला असं आधी शुअर नव्हते मी, पण मला नंतर असं वाटलं की आजचा पण दिवस जर आम्ही असा व्लॉग केला, आम्हाला फ्युचरमध्ये कधी जरी वाटलं, तरी आम्ही असं परत हा डे येऊन बघू शकतो. कारण की सगळ्याच मेमरीज असं डोक्यात नाही राहत, नाही का? आपल्याला समजतंय का? सगळ्याच मेमरी आपण स्टोर नाही करू शकत. आपण व्हिडिओ बघून त्या परत रिलीव्ह करू शकतो, की व्हिडिओ बघितला, यार आपण तेव्हा असं केलं, तसं केलं, किंवा एक्झॅक्ट गोष्टी फोटोजमध्ये नाही येत. असं मला एक दाखवायचंय. माझ्या नवऱ्याने मला क्यूट कस्टमाइज बुके दिला. व्हेरी क्यूट अँड थॉटफुल. अजून वेळ येतो द्यायला. उद्या बर्थडे पण मला आजच दिलाय. मी आजच घेतलाय. जो खूप कष्टाने मागवला. याच्यामागे एक स्टोरी आहे. तो कसा आलाय, बट ठीक आहे. रिअल फ्लावर्स पेक्षा पण मला असं वाटलं की ठीक आहे, हे फ्लावर्स माझ्यासोबत, त्याला रिअल फ्लावर्स घ्यायचे होते माझ्यासाठी, पण मी बोलले ठीक आहे यार, हे माझ्यासोबत लाईफ टाईम राहतील फेक फ्लावर्स. ते रिअल फ्लावर्स घेण्यापेक्षा हे मला क्यूट रोज अँड सनफ्लावर, व्हेरी क्यूट. माझ्यासोबत उद्या ह्याच्यासोबत फोटो उद्या ह्याच्यासोबत फोटो काढेल मी. बघ मी अशी उजेडात गोरी दिसते, तर माझ्यावर अंधार देतोय. येस. चला जाऊ बाहेर. चला आता आम्ही खाली जातो आणि खालचं पण थोडंसं व्लॉग करू, थोडे फोटो काढू. आम्ही दाखवू. आम्हाला जर खाली ऑकवर्ड वाटलं खूप लोकांसमोर, तर आम्ही फक्त व्हिडिओज घेऊन त्याला बॅकग्राऊंड म्युझिक टाकू. ओके. आता काही ऊन नाहीये बाहेर, त्याला का लागतंय गॉगल? लागतोय मला. नुसतं शायनिंग मारायला सांग. ओके, भेटू खाली. बाय. We are back to the resort. इतकं सुंदर रिसॉर्ट आहे ना हे. लेट मी शो यू फ्रॉम द बॅक कॅमेरा. हा फक्त एक पॅच आहे, लिटरली खाली असे अजून आहेत. आमच्या रूम तिकडे आहे. तिकडे इकडेवर आल्या. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. इतकं सुंदर आहे हे. इकडे पण आत रूम्स, इकडे पण रूम्स, इकडे अजून खाली सुद्धा रूम्स आहेत. लुक ॲट दिस प्लेस. आणि आमची रूम इकडे आहे खाली, आणि ह्याच्या खाली तर अजून सुंदर अजून आहेत प्लेसेस, आणि तिकडे मागे पण आहे. लिटरली खूपच सुंदर आहे, खूपच. वी ॲब्सोल्युटली इन लव्ह विथ दिस. खूप मस्त आहे. इतके छान फोटो काढलेत आम्ही आता इथे. आणि खरं आम्ही मगाशी आलो तर आम्ही एक रूममध्ये गेलो, पण आम्ही आता थोडंसं वर एक्सप्लोर करतोय. तर इथली प्लेस हे सगळं खूपच मस्त आहे ना रे. आय थिंक इथे वायू आणि आकाश दोन
टाईपच्या रूम्स आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. लुक ॲट माय स्किन. सो इकडे क्यूट. हो. कंटिन्यू बॅक टू बर्थडे. आम्ही आयुष्याच्या बर्थडेचा केक कट केला आता. सो काय तिकडे छोटे फुलं. माझी केस विस्कटली. माझं फुल कुठे पडलं? उई, तू पडशील फुलाच्या नादात, तू पडशील. सोन्याने दिलं मला फुल. आईचं पण फुल पडलं. आम्हाला दिलेली फुलं आम्ही खाली पाडली. आम्ही आयुष्याच्या बर्थडेचा केक, आम्ही कप केक्स आणले होते. सो आम्ही कप केक कट केले. लुक ॲट द नेचर. स्वतःला तर बोलता येत नाही, पण मला बोलतो. लिपस्टिक नाही. खरंच एन्जॉय आवर फ्री टाइम. याच्यातून दिसते मांडल्यावर नाही गेले. बोट चालवायला गेले बिना बोटचे. आम्हाला खालीच नाही यायचंय, पण आम्ही दोघी तू दिसतात ते बघे. हा रे, ती पण ग्लॅम करायची. चष्मा पाहिजे. चष्म्याशिवाय काही दिसत नाही. बोलल्यावर म्हणायचं बोल नको. मस्त दिसतं यार रात्री. मी आता लंचला चाललोय, सॉरी डिनरला चाललोय. आम्ही किती 10 वाजेपर्यंतच आहे डिनर. सो आता आम्ही मस्त खाऊ. आम्ही आमचा टाइम स्पेंड करू. खाऊ. लेट्स सी परत मी ब्लॉग रिझ्यूम करेल की नाही, आय डोंट नो. या नाईट व्ह्यू खूप मस्त आहे बघा. करेक्ट रे. लाईट पण गेली. लाईट गेली असेल. चल भाई, मला नेहमी लिफ्ट बंद होईल, लाईट जाईल, काहीतरीच होतं माझ्या लाईफ मध्ये. हॅलो, वेलकम बॅक टू द बर्थडे डे. हॅपी बर्थडे. आज आहे वाढदिवस माझा. ही तुला जी मला सोन्याने दिली. दिस इज मी. आणि आम्ही चाललोय ब्रेकफास्टला, फोटो काढायला आणि केक कटिंगला. सगळंच खूप पाऊस येऊन गेला इथे आता. सो खूप पाऊस येऊन गेला. सो आम्ही आता रूममेट्स होतात, आम्ही फ्रेश चाललोय. आमचं चेकआउट 1 तासाने. रसा बसलाय माझा. आणि लुक ॲट माय ब्युटिफुल हजबंड, सॉरी हँडसम हजबंड. आणि आम्ही थोडे फोटोज काढतो, ब्रेकफास्ट करतो आणि मग आम्हाला पुढचं पण प्लॅनिंग आहे. आय विल शेअर विथ यू लेटर. आईस्क्रीम खाल्लं तुम्ही मॅकडीचं, ते मला जरा हे झालंय. पहिले आम्ही फोटो काढून घेतो कारण की छान सनलाईट आहे. डन विथ द बर्थडे सेलिब्रेशन झाल्यावरती सगळं पॅक केलंय. केक कापून सगळं पॅक केलंय आम्ही. आणि मग स्टार्ट नाही डायरेक्ट एंड. Guys, मुमेंटच गायब. सगळं केक कटिंग. पाऊस येत होता म्हणून आपण नाही केलं का, तर आपल्याला पटपट हे पाऊस येत करा. होता, केक तर कापला ना तुम्ही. ठीक आहे, तर माझ्या फोटोज मध्ये दिसेल. हे ब्लॉगर आणि आम्ही ब्लॉगर आणि शिकाऊ ब्लॉगर आहेत. आम्हाला लक्षात नाही राहत आम्हाला काय शूट करायचंय. आम्ही सगळं झाल्यावर शूट करतो. सो दॅट्स फाईन. ब्लॉगर आहे ना, वी लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. Yes. है ना गाईस? शिकतील तुमच्याकडून काहीतरी. येस. विथ दिस पंटर लुक वी आर डन विथ दिस ब्युटिफुल स्ट्रे. हे फोटो काढू चला आता. बाय बाय. सेलिब्रेशन लेट्स. आमचं बर्थडे सेलिब्रेशन चाललंय, तिकडे केक पॅक करायला चाललेत. मी इकडे छत्री घेऊन जाते आणि मग आता आम्ही निघूयात. दगडूशेठला जायचंय आम्हाला. आम्ही तिकडे निघू. सेवक लोक बॅक टू द ब्लॉग. सो मी आता ट्रेडिशनल वेअर मध्ये रेडी झाली आहे, बिकॉज आता आम्ही चाललोय दगडूशेठला. आम्ही इकडे जाणार आहे दगडूशेठच्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी. सो मी वन पीस डायरेक्ट ड्रेसवर शिफ्ट झाली आहे.
माझे फ्रेंड्स रेडी होतात ते, सो आम्ही त्यांची वाट बघतोय. आता आम्ही निघणार आहे 15-20 मिनिटांमध्ये. मग आम्ही दगडूशेठला जाऊ, तिकडे पूजा करू, दर्शन घेऊ. मग तिकडेच काहीतरी आता मी इथे ब्रेकफास्ट केला, तिथेच काहीतरी खाऊ आणि घरी जाऊ. एंड ऑफ द डे. काहीतरी बोल. कसं वाटलं स्टे? मस्त कडा. म्हणजे खरंच स्टे खूप छान आहे. एक 1 डे स्टेकेशन साठी परफेक्ट आहे. खूप पीसफुल छान आहे है ना रे? एकदम एकदम ग्रीनरी ज्याला ग्रीनरी एकदम मस्त. आम्हाला म्हणजे आम्हाला खूप आवडला. त्याच्या सहवासात आहे पूर्ण. हो, आम्हाला खूप आवडला हा स्टे. म्हणजे आम्हाला आमचा हा फर्स्ट असा स्टेकेशन टाईप रिसॉर्टवर स्टेकेशन असेल आणि आम्ही फुल्ली सॅटिस्फाईड होतो. खूप मस्त. आम्हाला ऍक्च्युली फोटो काढायचे होते, त्यावेळेस थोडा पाऊस आला, आता ऊन पडलंय, पण आम्ही तसेच फोटो काढले आणि खूप पाऊस आला होता तेव्हा. ठीक आहे. कालचं वातावरण खूप छान कालचं छान होता, जरा पाऊस पडत होता. होतं. आणि मेन म्हणजे इश्यू असा झाला की आम्ही आमचा ट्रायपॉड विसरलो, त्याच्यामुळे आम्हाला आमचे फोटोच काढता नव्हते. म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला फोटो काढायला एकमेकांचे. हा, मग त्याचं हे व्हायला लागतं, कोणीतरी काढावं लागतं आणि ते फोन कुठे ठेवता पण नाही आला. तर आम्ही डायरेक्ट मंदिरात गेल्यावर परत ब्लॉग स्टार्ट करायला. तर आम्ही निघालोच, आमचं पॅक झालंय सगळं. आता आम्ही निघू 5-10 मिनिटात. डायरेक्ट मंदिरात भेटू. विथ आवर स्टेकेशन. गाईस से बाय बाय. गाईस, तुम्ही कोण आहे? हे सामान वाहणारे लोक, हे आम्ही. मस्त छान चाललंय. कसं वाटलं आयशी तुला स्टेकेशन आपलं? सुंदर. आणि आम्ही खूप लास्ट मिनिट बुक केलं, पण आम्हाला खूप आवडलाय ना. आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत. तुम्ही चावी नाही घेतली ना? आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत आमच्या स्टेकेशन साठी. येस. सी यू ऍट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. बाय. मला पण नाही आवडलं काही. A few moments later.